तुम्ही ही गोष्ट कधी ऐकली का? मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. पण आज मला त्या वाक्याचा खरा अर्थ समजला. आता हे मला कसं काय कळलं ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण जे मला दिसलं ते तुम्हाला दिसेल का नाही माहित नाही. तर रात्रीच्या घनघोर अंधारात धडपडत आलो बघा आमच्या गावच्या हायस्कूल पाशी. आता एवढं पब्लिक बघून तुम्ही म्हणत असाल नक्की काय विषय चाललाय. पण खरं सांगायचं तर दुनिया गोल आजचा विषयच खोल. विषयच असा कडकता फडकता होता की पोरं झाडावर चढून बघत होती. आणि असा कडकता फडकता विषय बघण्यासाठी चंद्र पण सज्ज झालेला. आणि आताच मला कळलं मुलं म्हणजे देवाघरची फुलं का असतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल. ठीक आहे तर मग आता लय उशीर झाला तुम्हाला तात्काळ बसवलंय. मग आता सांगतोय एकदाच नक्की विषय काय चालू आहे. आता तुम्हाला तर माहितीच बारकी पोरं किती गोंडस असतात. मग त्यांचा गोंडसपणा, त्यांचं क्यूटनेस, त्यांची कला आणि त्यांचं टॅलेंट बघण्यासाठी त्यांच्या शाळेनं डान्सच्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय. मग विचार केला आपण पण थोडीशी त्यांची कला बघून यावं. या 2 मिनिटाच्या क्षणासाठी त्यांनी कितीतरी मेहनत केली होती. मग त्यांच्या या मेहनतीला प्रोत्साहन तर दिलंच पाहिजे की. या एवढ्याशा चिमुकल्यांचा इतका सुंदर डान्स चालू होता. या कार्यक्रमाचं प्रोफेशनली व्हिडिओ शूटिंग चालू होतं. तरी पण आपल्या लेकराची अनमोल आठवण म्हणून लोक स्वतःच्या फोन मध्ये व्हिडिओ काढत होती. म्हणूनच व्हिडिओ काढण्यासाठी मी जरा जवळ गेलो तर मला हे दिसलं. आणि तेव्हा मला कळलं मुलं म्हणजे देवाघरची फुलं का असते. तर यातल्याच चिमुकल्यांच्या एका ग्रुपनं विठ्ठल भक्तीवरती एक सुंदर डान्स बसवला होता. तेव्हा विठ्ठल आणि रुक्मिणीचा क्लोजअप शॉट घेताना मला असं काही जाणवलं ना की माझं मनच भरून आलं. मित्रांनो मी खोटं नाही सांगत, मला त्या दोघांमध्ये साक्षात बाल रूपातल्या विठ्ठल रुक्मिणीचं प्रतिबिंब दिसलं. मला तर असं वाटलं त्यांच्या रूपात येऊन स्वतः विठ्ठल रुक्मिणीनं मला दर्शनच दिलं का काय. आता तुम्हाला एक कितपत खरं वाटेल ते मला नाही माहित. तुम्ही म्हणत असाल हा काय बाता मारतोय, पण मला जे माझ्या डोळ्याने दिसलं तेच मी तुम्हाला सांगितलं. कारण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. बाकी तुम्हाला माझ्या विचारांबद्दल काय वाटतंय तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो आता आपल्याला लवकरात लवकर 1000 फॉलोअर पूर्ण करायचे. बाकी आता जत्रा तोंडावर आली त्याच्यामुळे देवळ पण सजवायचं चाललंय. त्याच्यामुळे जत्रेचं पण कडक फडकतं व्लॉग आपल्या पेजवर नक्कीच येणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कडक फडकते व्लॉग बघण्यासाठी फॉलो करा. कारण आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करायचंय.